नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय यामध्ये लिपिक, शिपाई हमाल आणि चालक या पदांची एक्झाम जी आहे ते 26 एप्रिलला होणार आहे आणि यामध्ये चालक आणि लिपिकचे एक्झाम सेंटर जाहीर केलेले आहे, रोल नंबर पण जाहीर केलेले आहे। तर पिऊन व हमाल याची यादी या ठिकाणी जाहीर केलेली नाही आहे, त्याची यादी लागणार की नाही लागणार, तुमची एक्झाम ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्सची गरज राहणार आहे, तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत की पिऊन व हमाल याची जर यादी लागली नाही तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, यादी लागो की नाही लागो, अगोदर यांनी पात्र यादी जाहीर केलेली होती आणि जे विद्यार्थी अपात्र झालेले होते त्यांना पण या ठिकाणी नंतर पात्र करण्यात आलेलं होतं। जर तुमची सेंटरची यादी जाहीर झाली नाही तरी तुम्हाला उद्या आपले प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे। उद्या 11 वाजता प्रवेशपत्र येऊन जाईल, सर्वांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे। त्यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं मिळालेलं आहे हे पण माहिती पडून जाईल, एक्झामचा टायमिंग पण तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पडून जाईल। तर ज्याप्रमाणे चालक आणि लिपिकची यादी लावण्यात आलेली आहे सेंटरची, तशी जर पिऊन हमालची यादी लागली नाही तरी चिंता करण्याची काही गरज नाही, उद्या आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे। दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न जो आहे, एक्झाम ही ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, तुमची जी एक्झाम होणार आहे ते ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। हो मित्रांनो, तुमची एक्झाम ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, कारण त्यांनी जे एक्झाम सेंटर जाहीर केलेले आहे ते एक्झाम सेंटर ऑफलाईनचे असणार आहे, कारण या ठिकाणी ऑफलाईनच एक्झाम होते। ऑनलाईनचे सेंटर असतात ते वेगळेच असतात, पण हे जे सेंटर तुम्हाला दाखवलेले आहे ह्यावेळेस ते सर्व ऑफलाईनची आहे, म्हणजे तुमची एक्झाम जे ऑनलाईन न होता ऑफलाईनच होणार आहे। तसेच पिऊन, हमाल, लिपिक आणि चालक हे जे तुमची एक्झाम घेणार आहे हे चाळणी परीक्षा होणार आहे, म्हणजे विद्यार्थी कम करण्यासाठी हे एक्झाम घेतल्या जाते। तर ह्या एक्झामचा कट ऑफ जाहीर होणार आहे आणि जे विद्यार्थी कट ऑफमध्ये बसेल त्यांचीच नियुक्ती पुढील स्टेपमध्ये केल्या जाणार आहे। तर अगोदर लिपिकचा जो पेपर असणार आहे तर 90 मार्क्सचा असणार आहे आणि 90 पैकी तुम्हाला कमीत कमी 68 ते 73, लक्षात ठेवायचं मित्रांनो, 68 ते 73 मार्क्सच्या दरम्यान मिळवणे गरजेचं राहणार आहे, कारण याचा जो कट ऑफ आहे हा जवळपास याच रेंजमध्ये लागण्याची शक्यता आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, 68 ते 73 मार्क्सच्या दरम्यान जर तुम्हाला मार्क्स मिळाले तर तुम्ही सेकंड म्हणजे पुढील स्टेपसाठी पात्र होऊ शकता। आणि पिऊन हमाल याचा जो पेपर आहे हा 30 मार्क्सचा असणार आहे आणि यामध्ये पण तुम्हाला 23 ते 25 मार्क्स मिळवणे गरजेचं राहणार आहे। लक्षात ठेवायचं, 23 ते 25 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळवणे गरजेचं राहणार आहे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, पिऊन हमाल या पेपरमध्ये कमीत कमी तुम्हाला 23 ते 25 मार्क्स मिळवणे गरजेचं राहणार आहे। आणि चालकचा पेपर जो होणार आहे हा फक्त 20 मार्क्सचाच होणार आहे, तर यामध्ये पण तुम्हाला 15 ते 16 मार्क्स मिळवणे गरजेचं राहणार आहे पुढील स्टेपसाठी, कारण याचा जो कट ऑफ आहे अंदाजित यासारखा लागण्याची शक्यता आहे, कारण मागच्या वेळेस जी शिपाईची एक्झाम झालेली होती त्याचा जो कट ऑफ आहे याच रेंजमध्ये लागलेला होता। त्यामध्ये जे आहे मुंबईचा कट ऑफ वेगळा लागू शकतो, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठचा कट ऑफ हा वेगळा लागू शकतो आणि नागपूर खंडपीठचा कट ऑफ वेगळा लागू शकतो, कारण हे खंडपीठ वेगवेगळे आहे आणि विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खंडपीठानुसार आपला अर्ज भरलेला आहे। ठीक आहे मित्रांनो, उद्या 11 वाजता आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे, उद्या लिंक उपलब्ध केल्या जाईल। उद्या 11च्या नंतर तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता। तर याबाबतची अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यावर नक्की पोहोचवेल, तर साडे चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा। तो व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।